पुण्याच्या राजकारणाचं सत्ता केंद्र म्हणून पूर्वी कसबा मतदारसंघाला ओळखलं जायचं। कारण पहिल्यांदा आमदार आणि नंतर खासदार झालेले दिवंगत गिरीश बापट यांची पक्षावर एक हाती पकड होती। त्यामुळे बापट बोलायचे आणि भाजपमधील सूत्र हालायची। मात्र आता भाजपच नाही तर संपूर्ण शहराच्या राजकारणाचा केंद्रबिंदू बनलाय तो कोथरूड मतदारसंघ। कारण येथून आमदार असणारे चंद्रकांत पाटील हे भाजपच्या पहिल्या फळीतील नेते आणि महायुती सरकारमधील मंत्री। तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत विजयी होऊन थेट केंद्रात राज्यमंत्री पदावर वर्णी लागलेले मुरलीधर मोहोळ हे देखील कोथरूडचेच। राज्यसभेवर खासदारकी मिळालेल्या मेधा कुलकर्णी देखील कोथरूडमधूनच येतात। आता भाजपच्या पुण्यातील सत्तेला सुरुंग लावायचा असेल तर मुळावरच घाव घालायला हवा हे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ज्येष्ठ नेते शरद पवार चांगलंच ओळखून आहेत। त्यामुळेच कोथरूडमधून आपल्या निष्ठावंताला उतरवण्याची तयारी उद्धव ठाकरे यांनी केली आहे। आता हा निष्ठावंत नेमका कोण आहे, चंद्रकांत पाटील यांना विधानसभेला नेमकं कोण भिडणार हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी विरेश आणि तुम्ही पाहताय पुणे लोकलची स्पेशल सिरीज पुणेरी राजकारण। पुणे शहरातील सर्वात जलद गतीने विकसित झालेला परिसर म्हणून कोथरूडची ओळख आहे। पूर्वी हा संपूर्ण परिसर शिवाजीनगर मतदारसंघाचा भाग होता। शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून कोथरूडची त्या काळी ओळख होती। कारण माजी कृषी मंत्री राहिलेले शशिकांत सुतार हे 1990 आणि 95 मध्ये सलग 2 वेळा येथून विजयी झाले। पुढे शिवसेनेचेच विनायक निमन यांनी 1999 आणि 2004 ला 2 वेळा विजय मिळवला। पुढे 2009 मध्ये शिवाजीनगर मतदारसंघातून काही भाग वेगळा करत कोथरूड मतदारसंघ तयार झाला। नव्याने अस्तित्वात आलेल्या कोथरूड मतदारसंघामध्ये 2009 साली शिवसेनेचे चंद्रकांत मोकाटे आमदार झाले, तर 2014 मध्ये भाजप आणि शिवसेनेची युती तुटली। त्यानंतर भाजपकडून लढलेल्या मेधा कुलकर्णी या कोथरूडच्या आमदार झाल्या। 2014 मध्ये शिवसेना भाजपची युती तुटल्याचा फायदा भाजपलाच झाला, कारण मतदारसंघात बहुसंख्य असणारा ब्राह्मण समाज भाजपच्या पाठीशी राहिला। 2019 साली मेधा कुलकर्णी यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात होती। मात्र अचानक कोल्हापूरच्या चंद्रकांत पाटलांना भाजपने कोथरूडमध्ये आणलं आणि धक्का तंत्राचा वापर केला। गेल्या 5 वर्षात चंद्रकांत पाटील हे आमदार म्हणून कोथरूडमध्ये स्थिर स्थावर झाले आहेत। आता बदललेल्या राजकीय परिस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि भाजपमधून विस्तव जात नाही। ठाकरेंना आपला कोथरूडचा बालेकिल्ला पुन्हा हस्तगत करायचा आहे, म्हणून महाविकास आघाडीत हा मतदारसंघ आपल्यालाच मिळायला हवा अशी भूमिका त्यांनी ठेवलेली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून लढण्यासाठी माजी आमदार चंद्रकांत मोकाटे आणि माजी नगरसेवक पृथ्वीराज सुतार हे कामाला लागले आहेत। माजी कृषी मंत्री शशिकांत सुतार यांचा वारसा चालवणारे पृथ्वीराज सुतार हे गेल्या अनेक वर्षांपासून पुणे महापालिकेत नगरसेवक म्हणून काम करत आहेत। महापालिकेत शिवसेनेचा गटनेता म्हणून देखील त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे। तर चंद्रकांत मोकाटे यांचा विचार केल्यास 4 टर्म नगरसेवक, उपमहापौर आणि कोथरूडचे पहिले आमदार म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे। भाजपसह इतर पक्षांमध्ये त्यांच्या नात्यागोत्यातील मंडळी भरपूर आहेत। गावकीच्या राजकारणाचा विचार केल्यास मोकाटे कुठेतरी सरस ठरतात। पृथ्वीराज सुतार आणि चंद्रकांत मोकाटे यांच्यापैकी कोण भाजपच्या चंद्रकांत पाटील यांना निवडणुकीत भेटणार याचा निर्णय उद्धव ठाकरे यांना करायचा आहे। बाहेरून आलेले म्हणून चंद्रकांत पाटील यांना कायम डिवचलं जातं। मात्र गेल्या 5 वर्षात आमदार आणि पुढे महायुतीच्या सरकारमध्ये मंत्री म्हणून काम करत असताना त्यांनी मतदारसंघात आपलं चांगलंच बस्तान बसवलंय। सोसायट्या असो की कोथरूड मधल्या झोपडपट्ट्या, प्रत्येकापर्यंत पोहोचण्यात ते यशस्वी झाल्याचं चित्र तुर्तास पाहायला मिळत आहे। या परिस्थितीमध्ये त्यांचा पराभव करणे उद्धव ठाकरे यांच्या शिलेदारांना खरंच जमू शकतं का, हा प्रश्न कायम आहे। तुम्हाला काय वाटतं की यंदा कोथरूडचा आमदार कोण होणार आणि भाजपचं कमळ फुलणार की ठाकरेंची मशाल पेटणार? कमेंट करून नक्की सांगा। हा व्हिडिओ आवडला असल्यास
लाईक करायला विसरू नका आणि आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कारण असेच वेगवेगळ्या मतदारसंघातील आढावा घेणारे ग्राउंड झिरो चे रिपोर्ट आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. तुर्तास इथेच थांबूयात. धन्यवाद.